जयश्रीराम पट्टे मी आपल्या सर्वांचा राजगावंडे. आम्ही काकापुतने चाललो अड्डुळा बाजारले. कायसाठी चाललोय ब्लॉग मध्ये पुढे सांगतो. ब्लॉगला नसाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. तर पट्टे तुम्ही तर माझ्या ब्लॉग पाहता पण लाईक शेअर फॉलो करत ना, करून टाका ना. मराठी माणसाले पुरा नाही तर थोडसा तरी सपोर्ट करा. काकाले म्हटलं लॉंगकट गेल्यापेक्षा शॉर्टकटच चला, उडू द्या धुळला उडला चांगा. आम्ही काकापुतने शॉर्टकट रस्त्यानं पोहोचलो भामदमध्ये आजी भेटली. जा म्हणे फाट्यावर कोण आली रस्ता विचारा म्हणे. अड्डुळा बाजार फाट्यावर जाऊन पाहिलं तर कुत्री नव्हतं. मग काका म्हणत कोण आली विचारा. काकाला म्हटलं थांबा मॅप मध्ये पाहतो सांगतो तुम्हाला. मग मॅप मध्ये पाहिलं निघालो आम्ही अड्डुळा बाजारला जातो. बसल्यावर गाडी दिली पार्किंग लिहून आम्ही निघालो अड्डुळा बाजारच्या गल्लीनं. डिंड्या पाहिले. अड्डुळा बाजार गावले लहान आहे म्हटलं पण त्या गावात तर लय मावला डिंडे. डिंड्या पोहोच राहिलो ते गावाले जोड ते टिक्का गिक्का लावला डायरेक्ट निघालो मग आम्ही मंदिरात जायसाठी. अड्डुळा बाजारला लावजी महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. मग आम्ही आलो दर्शनासाठी. इथे लावजी महाराज बसत जातात. मग आम्ही इथे दर्शन करून घेतलं. नंतर आम्ही काकापुतने गेलो लावजी महाराजांच्या समाधीचे दर्शन करायसाठी. समाधीचे दर्शन झाले. काकावनात चल म्हणे आपण यात्रा फिरायचो. मी म्हटलं चला. यात्रेत जाऊन पाहिलं ती यात्रा भरली नव्हती. काय करता म्हटलं आता फिरून चला कुठेतरी जाऊन बसून. डायरेक्ट गेलो मग आम्ही रक्त द्यायला. पण ते म्हणत पहिले तुम्ही जेवण करा मग याचा रक्त द्यायला. तिथून डायरेक्ट गेलो मग आम्ही कीर्तन पाहिले. हे खाल्याचं कीर्तन आहे तर पाहिलं महत्वाचं होतं. कीर्तन झालं मग आरती लागली रे बा. आरती झाल्यावर चला म्हटलं आता जेवण करायला. आरती झाल्यावर काकापुतने निघालो आम्ही जेवणाच्या रांगेत जायसाठी. ते जेवण पाहिलं तर रांगले मोठी होती. कधी जेवण होते म्हटलं कधी नाही. थोड्याच आम्हाला जेवणाचं टाटे भेटलं रे बा. मग जेवण घेऊन केलं डायरेक्ट निघालो मग आम्ही मंदिरा इकडे जायसाठी. कारण आमची गाडी मंदिराच्या बांगूनच उभी आहे. गाडी जोडलो. गाडीला चाबी लावली. अड्डुळा बाजारला टाटा केला आणि डायरेक्ट बसलो आम्ही रामतीराच्या रसवंती जवळ. काका म्हणत आपण रसवंती जवळ रस नाही पिऊ, डायरेक्ट आपण रसवंती इकतच घेऊ. म्हटलं ठीक आहे. काका म्हटलं रौद्या म्हटलं गाडी घ्यायची आपण रसच पिऊ. मग रसगीस पिलो निघालो डायरेक्ट मग आम्ही घरी जायसाठी. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉगला नसेल तर लाईक शेअर फॉलो करून घ्या.